हे हाय हॅलो नमस्ते. मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव विद्या टॅलेंट. आणि आज माझ्या मुलाचा आहे बर्थडे. आज आहे 1 एप्रिल आणि आज बघू शकता तुम्ही सकाळी इतकं छान वातावरण होतं. एप्रिल महिन्यात आहे, थोडा उन्हाळा आता पडतोच आहे, पण बघू शकता तुम्ही माझी झाडं किती सुंदर अशी बहरलेली आहेत. आणि चिनी गुलाबला तर किती सुंदर असं फूल आलेलं होतं. तर हे सकाळी सकाळी चहा पिताना बघून ना मला मनाला खूप सारं समाधान मिळतं की आपली झाडं असे छान आहेत आणि त्यांना ना मी एकदम लेकरासारखं सांभाळते. कारण की झाडांमध्ये माझा प्रचंड जीव आहे. आणि हा आहे कढीपत्ता, कारण की हा मला नेहमी आपण नारळाची चटणी वगैरे करतो तेव्हा मला कामात येतो, म्हणून मी कढीपत्त्याचं झाड लावलेलं आहे. आणि अशी बघू शकता तुम्ही डेकोरेशनची आता माझी सगळी कामं मी सकाळच्या आवरून घेतलेली आहे. आणि याच्या पप्पांनी असं सामान आणून दिलेलं आहे जे काही आपल्याला संध्याकाळी मला बड्डेसाठी यूज होईल. जे काही प्लेट्स असतात म्हणजे यूज अँड थ्रोच्या, त्या पण प्लेट्स आणलेल्या आहेत. काही आज मला पावभाजी बनवायची होती मुलांसाठी, तर ते पाव वगैरे आणलेले आहे. पावभाजीचे काही डेकोरेशनचं आयटम्स असतात ना, आपले फुगे वगैरे, किंवा हॅप्पी बर्थडेचं जे चार्ट असतं ते आणलेलं आहे. आणि असं सजावटीचं थोडंफार सामान आणलेलं होतं. तर हे सगळं आहे. तर असं बाकीचा केक वगैरे मी अजून आणलेला नाही आहे, तर मी तो संध्याकाळी आणणार आहोत आम्ही. तर आता म्हटलं पहिले डेकोरेशन करून घेऊ घराला छान असं. तर आता बघू शकते ह्याच्या फ्रेम आहेत ना, याच्या पप्पांना जे कमेंडेशन कार्ड जे भेटलेले आहेत तर ते आता काढून घेते आहे, कारण की तिथेच मला डेकोरेशन करायचं, कारण की तिथेच ते छान फोटो पण येतात. कारण की जेव्हा केव्हा मी घरात फोटो काढते ना, तर ह्या पोर्शन ह्या कोपऱ्यामध्ये छान फोटो येतात. तर त्याच्यासाठी तर तिथेच मी थोडंसं डेकोरेशन करणार आहे. आता टेबल असा मी रिकामा करून घेतलेला आहे. आणि आता भावेश पण मला थोडी हेल्प करतोय, माझा मोठा मुलगा. तर तो म्हणे मम्मी मी तुला थोडी हेल्प करतो सजावटीसाठी, तर तो पण थोडी हेल्प करतोय. आता त्यांनी सगळं ते सामान बघतोय काय काय आहे. पण याच्यामध्ये जे हॅप्पी बर्थडेचं जे होतं ना, तर त्याच्यामध्ये ना काही वर्ड मिस होते. तर मग म्हटलं आता काय करायचं. आणि आता तेवढा वेळही नव्हता की बाहेर जाणार आणि परत अजून आणणार. तर डबल आय होता, तर आयला आम्ही आर केलेला आहे. तर असं कधी कधी होतं, तुमच्यासोबत पण होतं का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. असे एकदम घाईच्या वेळेस असं काहीतरी होतं ना, तर तेव्हा मी काय करते, मी नेलपेंट घेतली आणि जो डबल आय आलेला होता बर्थडेच्या जागेचा, तर त्या आयला पुन्हा आरमध्ये कन्व्हर्ट केलं आणि खूप सुंदर आर झाला होता. अक्षरशः ओळखूच येत नव्हता, एकदम छान दिसत होता. आणि काही काही बोलून तुम्ही बघत असणार किती मागे मागे पळत आहे. नुसते कॉटच्या खाली जात होते, फॅन चालू होता, कारण की गरमी खूप होत होती म्हणून. तर फॅनच्यामुळे ते कॉटच्या खाली घुसत होते, तर आम्ही ते वेचून आणत होतो. आता बघू शकता ही कपडे वगैरे मी असे वाळत घातलेले होते, संध्याकाळची वेळ झालेली होती. म्हटलं तनेचे मित्र वगैरे येतील तोपर्यंत आपण हे सगळे कपडे वगैरे काढून घेऊ. आणि त्याच्यानंतर ते फोल्ड वगैरे करून जागेवर ठेवलं ना, तर घरात पसारा जितका कमी होईल ना तितकं बरंच असतं. नाही तर मग आपल्याला नंतर ते सगळ्या गोष्टी आवराव्या लागतात. म्हणून मी जेवढं होईल तेवढं शक्य संध्याकाळच्या वेळेस आवरून घेते, कारण की मग आपण बड्डे वगैरे पार्टी जेव्हा सेलिब्रेशन करतो ना, तेव्हा अजिबात गोंधळ उडत नाही. तर आता बघू शकता संध्याकाळी ही अशी झाडं आहेत, अशी छान दिसत आहेत. अजून बघू शकता तुम्ही किती सुंदर असा निसर्ग माझ्या बाल्कनीचा आहे. तर मला हे बाल्कनीमध्ये आले ना तर खरंच खूप छान वाटतं. आणि हा कढीपत्ता वगैरे बघून ना मनाला खरंच प्रसन्नता मिळते. आणि आता ही कढीपत्त्याची पानं मी थोडीशी घेतली आहे पावभाजीत टाकण्यासाठी, कारण की पावभाजीचा फ्लेवर याने खूप छान येईल असं मला नेहमी आवडतं. म्हणून तर भाज थोडेसे कपड्यांना फोल्ड करण्यासाठी मला हेल्प करतं आहे, कारण की त्याच्या लहान भावाचा बर्थडे म्हणून. आणि अशी पावभाजीची तयारी चालू आहे. मी फ्लावर वगैरे सगळं घेतलेलं आहे. आणि आता मी पावभाजी बनवून ठेवते, कारण की जेव्हा मुलं वगैरे येतील ना तेव्हा ती पुन्हा गरम केलं जाईल. पण बाकीचं पण मंदिरात पण दिवा लावायचं होतं, संध्याकाळच्या पूजा बाकी महादेवाचं. आणि आजपासून तिथे आरती वगैरे सगळ्या आरत्या वगैरे होतात, करायचं असतो. तर म्हटलं चला आपण तिथे जाऊया. तर तोपर्यंत मी सगळं असं काम करून घेतलं. आणि त्यांनी स्वतःचाच बड्डेचा केक त्यांनी त्याच्या पप्पांनी सगळे ऑर्डर केलेला होता, तर तिथे जाऊन त्यांनी शॉपमध्ये जाऊन आणून घेतलेलं आहे. आणि आता मी अशी छान रेडी झालेली आहे, कारण की मी याच्यात वॉइस थोडा म्यूट केला आहे, कारण की टीव्हीचा आवाज भरपूर येत होता, कारण की मुलं त्याचे फ्रेंड्स आलेले होते आणि त्यांचे थोडे गाणे वगैरे सॉन्ग चालू होते, डान्स वगैरे, तर म्हणून मी थोडासा तो म्यूट केलेला आहे. आता बघू शकता तुम्ही सगळे असे रेडी झालेले आहे. देवाला असं छान असं दिवा वगैरे लावलेला आहे. जोपर्यंत देवाला दिवा लावत नाही तोपर्यंत मी मुलांना ओवाळत नाही. आणि बड्डेच्या दिवशी म्हणजे स्पेशली मी मेणबत्त्या कॅन्डल्स वगैरे जे असतात ना, मी त्या कधीच लावत नाही आणि त्या विझवत पण नाही. मी फक्त दिव्यानी फक्त केक आणतो आम्ही आणि तो कट वगैरे करतो आणि मस्तपैकी मी असं मुलाचं ऑप्शन करते, छान असं त्याला कुंकू वगैरे लावते, तांदूळ लावते आणि त्याचं ओवाळून घेते. सोन्याच्या आपल्या अंगठीने सुद्धा त्याला ओवाळते. तर त्याचे मित्र असे आलेले होते, तर बघू शकता त्यांचं गेमिंग वगैरे असं छान चालू होतं. त्याचं धिंगाणा खूप चालू होतं. आज त्याच्या पप्पांना यायला खूप टाईम होणार होता, म्हणून आम्ही बड्डे आधी 7 वाजताच आम्ही सेलिब्रेट करून घेतला, कारण की ते येणार होते
11 वाजता. तर त्यांना थोडासा आज टाईम होत होता ऑफिसमधून येण्यासाठी काही. आणि असं असतं ना, ज्या दिवशी बड्डे असतो किंवा काही असतं ना, त्याच दिवशी टाईम होतोच असा मोस्टली. तर त्याच्यामुळे तर आता बघू शकता मुलांना मी केक वगैरे कट झालेला आहे, बड्डे वगैरे छान सेलिब्रेशन झालेलं आहे. तर असं मी दिलेलं आहे त्यांना खाण्यासाठी. तर बघू शकता क्लिप थोडी मागे पुढे झाली, पण बड्डे सेलिब्रेशन खूप छान झालं होतं. त्याचे मित्र आले होते आणि बाकीचे मित्र नंतरसुद्धा आले होते. बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर मला वाटलं ते येतील की नाही म्हणून आम्ही, माझं कसं असं ना टाईमशीरच संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बड्डे सेलिब्रेशन करून मला मंदिरातसुद्धा आरतीला जायचं होतं. तर सो मी त्याच्यासाठी पटकन बड्डे सेलिब्रेशन करण्याच्या घाईत होते आणि छान असा बड्डे सेलिब्रेशन झाला. आणि खरंच खूप छान वाटतं असं मुलं जेव्हा मोठे होतात आणि असं छान त्यांचा बड्डे आपण सेलिब्रेशन करतो ना. तर तेव्हा त्याने त्याच्या भाऊला केक खाऊ घातला, त्याच्यानंतर मला त्याच्या मित्रांना खाऊ घातला. मला म्हणतो तू पण खा, पण मी तेव्हा व्हिडिओ शूट करत होते म्हणून मी घेतला नाही. तर अशा पद्धतीने बड्डे सेलिब्रेशन झाला. आणि त्याच्यानंतर ते थोडा वेळ खेळले मुलं, खाली जाऊन तिथं गार्डन आहे आमच्या इथे, तिथे थोडंसं खेळले. आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांचे पॅरेंट्स आले त्यांना घेण्यासाठी, कारण की